नमस्कार मित्रांनो, मी योगेश पिटेकर. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पुण्यातलं सर्वात जुनं एच.ए. हॉस्टेल. तर ते फार जुनं हॉस्टेल आहे. आत्ता सध्या बंद पडलेलं आहे. म्हणजे कधी बंद पडलंय ते मला पण माहीत नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर एच.ए. हॉस्टेलची आत्ताची कंडिशन कशी आहे ती मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला बघूया आपण. आता आपण पोहोचलोय एच.ए. हॉस्टेलच्या गेटवर. तर आतमध्ये जायला मला खूप भीती वाटती, पण काय करता, तुम्हाला दाखवण्यासाठी मला आतमध्ये जावंच लागणार. तर या हॉस्टेलची ओपनिंग कधी झालेली आहे आणि कोणी केलेली ते ह्या इथं लिहिलेलं आहे. ते तुम्हाला वाचून दाखवतोय. चला. इस वसतिगृह का उद्घाटन केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री मान्यवर श्री लाल बहादुर जी शास्त्री ने 4 नोव्हेंबर 1860 को किया. म्हणजे ह्या वसतिगृहाचं उद्घाटन 4 नोव्हेंबर 1860ला झालेलं आहे. अरे बाप रे! आणि आत्ता चालू आहे 2026. त्या काळात हे उद्घाटन कोणी केलं होतं? केंद्रीय व्यापार मंत्री व व उद्योग मंत्री श्री लाल बहादुरजी शास्त्री यांनी त्या काळात केलं होतं. बापरे, खूप जुनी बिल्डिंग आहे. हॉस्टेलच्या समोरची कंडिशन आता सध्या अशी जंगलासारखी तयार झालेली आहे. पूर्ण जंगल आहे, झाडं झुडपं आहे. तर त्या काळात इथं जंगल होतं का नाही ते मला माहीत नाही. जे इथं हॉस्टेलमध्ये होते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, जंगल होतं का नाही. चला, वेळ न घालवता जाऊया आपण आतमध्ये. हे बघा, हे काय कार्टून वगैरे काढून ठेवलंय. काय लिहिलंय काय माहिती, समजा ना. जाऊ द्या. हे बघा, असं लिहून ठेवलंय काही पण. हे पूर्ण दरवाजे बिरवाजे तुटलेत, खिडक्या तुटल्यात. इथं सरपण वगैरे आणून टाकलंय आत्ता सध्या. हे भिंतीवर तर मोक्कार नावं लिहून ठेवलेत भाऊ. बेकार बेकार. एखादं रात्री जर आलं ना भाऊ, डायरेक्ट घाबरणच, भयानकच वाटतंय भाऊ. हे का भिंतींवर पण काय काय लिहून ठेवलंय काय माहिती. डायरेक्ट इंस्टाग्रामचे हॅशटॅगच दिलेत टाकून, काही नाही तर नंबर लिहिलेत. बापरे, जाऊ द्या, आपल्याला काय करायचं आहे. ही पण इथं पण भरपूर काही लिहून ठेवले. इथं पण भिंती रंगून ठेवल्यात, बघू शकता तुम्ही.
अचानक आहे ना कुत्रं भुकायला लागलं तिथं. मला भीती वाटायला लागली, नको जायला वरती. पलीकडची एक बाजू आहे, त्या बाजूनी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. लय म्हणजे बेकार भुकायला लागलं मला, डायरेक्ट अंगालाच काटा आला. चला तिकडून वर जाण्याचा प्रयत्न करतो मी. अजून पण वर दुखायले. कुत्रं आहे का काय काय माहिती नाही. चला हे बघू शकता तुम्ही, आपण हे समोरच्या गेटवरून आलो होतो, इकडून वर जाणार होतो, पण ते कुत्र्याचा आवाज आला लय बेकार, त्याच्यामुळं आपण घाबरून ह्या इकडच्या बाजूने चाललोय. ही रूम उघडी आहे, एखादी रूम दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे मुलांचं हॉस्टेल दिसतंय. मुलं राहत असतील इथं. सगळे मुलींचे फोटो आहे, नाही सगळे स्पोर्टमॅनचे फोटो आहे. सॉरी, स्पोर्टमॅन. हे बघा, गाड्या वगैरे लावून ठेवल्यात. म्हणजे कोणाचं तरी स्वप्न असेल का मी स्पोर्टमॅन व्हावा. हे बघा, इकडं या कोपऱ्यात मी जात नाही आता. पुढं हे बाथरूम आहे, हे किचन आहे. इथं पण फोटो वगैरे लावून ठेवलेत. हे बघा, गाड्यांचे फोटो. ही एक रूम दाखवली तुम्हाला आतमधली. चला आता इकडून वर जाऊया. भीती वाटतीये, पण तरी पण चला. हे बघू शकता, खिडक्या वगैरे फुटलेली, तर बाहेरचं वातावरण.
कॅटरीना केफ आहे इथं. आत्ता सध्या आपण आहोत याचे हॉस्टेलच्या पाठीमागच्या साईडला. तर पाठीमागच्या साईडला तुम्ही बघू शकता हे जे मोठं ग्राउंड आहे, तर हे आहे याचे ग्राउंड. इथे आत्ता सध्या मुलं क्रिकेट खेळतात. तर त्या काळात याचे ग्राउंडला काय खेळत होते तर ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. आत्ताच आपण बघितलं याचे हॉस्टेल आणि याचे ग्राउंड. याचेचा फुल फॉर्म आहे हिंदुस्थानी अँटीबायोटिक. तर याच्या शेजारीच एक हिंदुस्थानी अँटीबायोटिक एक फार्मास्युटिकल कंपनी आहे, त्याच्यावरूनच हे नाव पडले याचे. तर याचे हॉस्टेलच्या आतमध्ये जेव्हा मी चाललो तर मी तुम्हाला सांगितलं तर याचं ओपनिंग 4 नोव्हेंबर 1860 साली झालेलं आहे. तर सॉरी, ते माझ्याकडून चुकून झालं. म्हणजे तुम्ही व्यवस्थित बघा, ते तुम्हाला 8च दिसतील. तर मी गुगलला सर्च केलं लाल बहादूर शास्त्रीजी यांचा जन्म कधी झाला, तर 2 ऑक्टोबर 1904 साली झाला होता. म्हणजे त्यांनी ओपनिंग केलं असेल 1960 साली. तर आतमध्ये मी जेव्हा जायला लागलो तर जेव्हा पायरींवर चढलो तर लय बेकार आवाज आला. एवढा बेकार आवाज आला ना, अक्षरशः माझ्या डोक्यात मुंग्या झाल्या नाही का. डायरेक्ट भीतीदायक भीती वाटली. असं लय भरल्यासारखं घाबरलो मी. तर मला वाटलं भूत भीती काय, पण भूत वगैरे काय नव्हतं. तर गावाकडच्या लोकांना तो आवाज ओळखीचा वाटन. कसं काय माहिती का, गावाकडचे लोक म्हणतात बघा, कुत्रं जर असं इवळलं तर कोणीतरी जाणार, म्हणजे कोणीतरी मृत्यू होणार, असं असतं ते. तर तसा आवाज होता. तर मग मी आवाज ओळखला. मी म्हटलं कुत्रंच असेल नाही का वरती किंवा कुत्री वगैरे, कुत्रीला पिल्लं झाले असतील त्यामुळे ती कोणाला येऊन देत नसन वरती. तर भूत वगैरे काय नव्हतं. भूतावर वगैरे विश्वास ठेवू नका. भूत नव्हतंच. भूत म्हणजे नाहीच आहे या जगात. मग मी दुसऱ्या पायरींवरून जेव्हा घाबरत घाबरत दुसऱ्या पायरींवर चढलो तर लगेच आहे ना एक कचऱ्यावाल्याची गाडी आली. असा घाबरलो 2 मिनटं, काही समजाना मायाला. परत मी व्यवस्थित आवाज ऐकला तर कचऱ्याची गाडी होती. तर परत म्हटलं कूल कूल कूल. मी मस्त म्हणतो भूत नाही, पण एकटा माणूस जेव्हा अशा याच्यात शिरतो ना तेव्हा असं वाटतं, भीतीच वाटते ना माणसाला हे भूताचे पिक्चर बघून. आता कधी कधी वाटतं देव आहे तर भूत पण असनच म्हणून. असं समजून मी तुमच्यासाठी डेअरिंग केली. वर गेलो. वरचं पण सगळं कॅच केलं. आणि वरती पण मी जेव्हा त्या कोपऱ्यात जायला लागलो ना, परत तो आवाज चालू झाला होता. परत मी काय त्या कोपऱ्यात गेलोच नाही रे बाबा. जर कुत्रं कुत्री असती तर मागं लागली असती, चावली बिवली असती. मोकार ते बेंबीत इंजेक्शन घ्यावं लागते 16 का 32 काय ते आहे ना, त्याच्यामुळं मी काय घाबरून गेलोच नाही. तर मला अजून एक म्हणणं आहे तुम्हाला. तर त्या हॉस्टेलमध्ये कोणी कोणी आहे ना राहिलेलं आहे, किंवा कोणी कोणी आहे ना ते दिवस काढलेले, हॉस्टेलचे दिवस तिथंच काढलेले याचे हॉस्टेलच्या तिथले. तर मला त्यांनी आहे ना कमेंट करा गाड्या, म्हणजे तुमचे दिवस कसे गेले. तर त्या याचे हॉस्टेलचा आहे ना इतिहास कोणालाच माहीत नाही. म्हणजे गुगलला मी टाकलं स्वतः, गुगलला सुद्धा कुठंच नाही याचेचं, काहीच नाही येत, काहीच येत नाही. नेमकं काय ओपनिंग विपनिंग काहीच येत नाही. तर तुम्ही जर याचे हॉस्टेलमध्ये दिवस काढलेले असतील, किंवा कोणी तुमच्या बाबांनी वगैरे त्यांना ब्लॉग दाखवा तुम्ही होते का त्या हॉस्टेलला. तर ते जर म्हटले होते तर त्यांचा ऐका, ते त्यांनी कोणते कोणते दिवस अनुभवलेले. माझं माझं एवढंच म्हणणं, याचे हॉस्टेलचा फक्त जो काही इतिहास असेल तो कमेंटद्वारे कळवा. आणि जर मला कमेंट भारी भारी वाटल्या, मला 5-6 कमेंट आल्या त्याच्यावरती कळाला, म्हणजे याचेचा इतिहास कळाला, तर त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवील. आणि ज्यांनी ज्यांनी इतिहास सांगितला त्यांचं पण नाव मी त्या व्हिडिओमध्ये घेईल. त्याच्यामुळं कमेंट करा.
आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट तर झालेच पाहिजे. कमेंट लई इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. कमेंट करा, मला इतिहास कळेल आणि बाकीच्या लोकांना सुद्धा याचे हॉस्टेलचा इतिहास कळेल. कसा पण असू द्या, म्हणजे हॉरर असू द्या किंवा भूत वगैरे ह्या त्या गोष्टी बिष्टी काही असतं ना, काय असन ते सांगा बिंदास.